हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ब्लॉगर परिता। आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर आता बरोबर कनी 9:15 वाजलेले आहेत आणि आता मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करते। ब्लॉगला जरी सुरुवात करत असली तर कनी मी सकाळपासून काय काय कामं आवरली ती मी तुम्हाला दाखवते। चला, आणि थोडीशी कनी थांबा दाखवते। हे मी काल कनी खरेदीला गेलेली, तर हे कॉटनचे टॉप आणलेले ते मला पाण्यातून काढायचे। एकदा मशीन झालेले ते झालं की मी दुसऱ्या वेळेला लावेन। तर इथं माझी कामं काय काय झाली ते दाखवते, कारण मला कनी कसं होतं माहिती आहे, थांबा लाईट लावल्याशिवाय कनी असं स्पष्ट दिसतच नाही। मला असे नवीन कपडे घालायला कनी असं वेगळं, म्हणजे तिचा वास जो असतो कनी नवीन कपड्यांचा, ते मला अजिबात नाही आवडत, मळमळल्यासारखं होतं। त्यामुळे पाण्यातून काढल्याशिवाय मला कनी असं वापरायला होत नाही। तर इथे घरगुती लाल तिखट घालून बटाट्याची भाजी केलेली आहे। नीला अशीच आवडते, त्यामुळे आज मी त्या पद्धतीनेच केलेले, अगदी साध्या सोप्या कांदा टोमॅटो वगैरे घालूनच केलेले। थोडे त्याला डब्यामध्ये दिलेले, तरी आमच्या दोघांसाठी ठेवलेले। इथे मी दिडक्याची आमटी केलेली, म्हणजे काळे दिडक्यांचे दाणे असतात की नाही टाकून, तर ही आमटी केलेली आणि ही आमटी पीठ लावून केली की नाही खूप छान लागते मला। इथं चपाती पण झालेले, पीठ कणी संपलेलं होतं, डबा रिकामा झालेला म्हणून मी सगळे घासून इथं पालथे ठेवलेलं आहे। ऊन नाही आहे, पाऊसच चालू आहे, एकदम आला कनी एकदम असं मोठ्यानं येते पाऊस, त्यामुळे बाहेर काय घालून उपयोग नाही। चला, मला कनी ते खोबरेल तेल म्हणजे नारळाचं तेल काढून ठेवायसाठी डबा बघायचा आहे। बघा अशा डब्यामध्ये अशा पसरट डब्यामध्ये का काढायचं माहिती आहे, हे बिना केमिकलचं आहे आणि खोबरेल तेल कनी जरासं जरी गारवा असला किंवा थंडीचा महिना असला कनी हे गोठते ते काढत काढत बोलू आपण। तर हे तेल कनी गोठते, असं थंडी जरी पडली कनी तर हे असं घट्ट होते। त्यामुळे कनी उभ्या अशा बॉटलमध्ये ठेवलं कनी कमी रुंदीच्या तोंडाच्या बॉटलमध्ये तर ते काढता नाही येत, कारण इतकं करून जरी काढायचं म्हटलं ना तर ते घट्ट असल्यामुळे चिपटून राहिलेलं असतं। त्यामुळे असं ज्या डब्यामध्ये आपला हात जाईल तर त्या डब्यामध्ये असं तेल काढून ठेवायचं, म्हणजे घट्ट जरी झालं तरी ते आपल्याला घेता येते। बरोबर आपला डबा भरलेला आहे, बिना केमिकलचं असते। तुम्ही जर कधी आला गेला की आदमापूरला आणि तिथं असते जर लिहिलेलं असते त्याला आहे शिल्लक किंवा विक्रीसाठी सुरू आहे, तर त्यावेळी तेल नक्की घेऊन या। बरं, डबा आपला भरलेला आहे। थोडंसं तेल आहे की नाही लावून घेऊ केसांना आपल्या। जाऊ दे, पांढऱ्या कलरचं जॅकेट खराब होईल का, नको बाई, एकदा डाग पडला की निघत नाही पटकन। थोडंसं इथंच फक्त असं उभा करून ठेवते, जितकं खाली असं उभा करून ठेवते, म्हणजे खाली जितकं यायचं तेवढं येऊ दे, संध्याकाळी लावू। चिपकू चिपकू झालं। तुम्ही म्हणाल ताई तेल काय असतं चेहऱ्याला लावते, चेहरा तेलकट होत नाही, तर माझी ड्राय स्किन आहे, कोरडी त्वचा ज्यांची असते की नाही त्यांनी संध्याकाळचं ज्यावेळी तुम्ही चेहरा धुताय की नाही झोपताना त्यावेळी असं तेल लावून कनी चेहऱ्याला झोपत जा, म्हणजे चेहरा असा थोडासा ग्लो येतोय आणि जास्त कोरडेपणा नाही जाणवत। खरेदीला गेलेली की नाही, तर हे टॉप आणि हे गाऊन वगैरे आणलेले, तर मला पाण्यातून काढायचंय, ते मी इकडे ठेवते। झाडू सकाळी मारून झालेले, फक्त फरशा पुसायच्या बाकी आहेत, आता फरशा पुसून
बाकी काय गोंधळ आणि हा वरांडा राहिला तो पुसून घेऊया नंतर. फुलं आणूया झाडाची आणि देवपूजा करून घेऊया. एवढी फुलं भेटल्यात आपल्याला. चला आता बरोबर 11:15 वाजलेले आहेत आणि आता माझी सकाळची सगळी कामं झालेली आहेत. एकदा मशीन झालेले आहेत ती कपडे आता उन्हात टाकते आणि दुसऱ्या वेळेचं मशीन लावते म्हणजे माझी सगळी कामं आवरलेली आहेत. आणि यासोबतच आता ब्लॉग पण इथेच बंद करूया. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.